नमस्कार, मी तृप्तीज किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। संक्रांत जवळ येते। संक्रांत स्पेशल आपण रेसिपी बरेच पाहिल्या। तिळाची चिक्की पाहिली, तिळाची वडी पाहिली आहे, आपण तिळाचे लाडू पाहिले आणि याचबरोबर तिळाची करंजी सुद्धा पाहिली आहे। आता थोडासा वेगळा पदार्थ करूयात। आज आपण तिळाचे पेढे कसे बनवायचे हे बघूयात। संक्रांतीच्या वेळेस वेगवेगळे पदार्थ तिळाचे तर आपण बनवून पाहतोच, पण या वेळेस या पद्धतीने तिळाचे पेढे सुद्धा नक्की ट्राय करा। हे पेढे दिसायलाच इतके अट्रॅक्टिव्ह दिसतात, अगदी समोरच्याचं मन खेचून घेतील, इतके मस्त हे पेढे बनतात आणि तितके चवीला सुद्धा चविष्ट होतात, मस्त मौसूत होतात। हळदी कुंकवासाठी तुम्हाला सवाष्ण्यांना वेगळं काहीतरी द्यायचं असेल ना, तर हे पेढे नक्की बनवून खायला घाला, ते नक्कीच खुश होतील आणि तुमची तारीफ सुद्धा करतील। चला खूप वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी तीळ भाजण्यापासून सुरुवात करूया। तर इथे बरोबर 1 कप भरून मी तीळ घेतलेले आहेत। आता हे तीळ मंद आचेवरती चांगले फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजत असताना गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही, लो फ्लेमवरतीच आपल्याला सतत हलवत हे तीळ भाजून घ्यायचे आहेत। तर इथे एकूण 3 ते 4 मिनिटांमध्ये तीळ चांगले भाजले गेलेले आहेत। इथे तुम्ही तिळाचा रंग बघू शकता, हलकासा डार्क झालाय। याचबरोबर तीळ सुद्धा चांगले फुलले गेलेले आहेत। हे तीळ जर हातावरती चुरून पाहिले तर लगेचच याचा भुगा सुद्धा होतोय, म्हणजे इथे तीळ आपले चांगले भाजून झालेले आहेत। आता हे तीळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तीळ इथे आपले भाजून झालेले आहेत। आता हे तीळ थोडेसे थंड करून घ्यायचे। तिळासोबतच आपल्याला इथे शेंगदाणे सुद्धा लागणार आहेत। तर इथे आपल्याला मंद आचेवरती भाजून घेतलेले शेंगदाणे हवे आहेत। मस्त खरपूस असे हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि यावरची संपूर्ण साल मी काढून घेतलेली आहे। जर साल तुम्ही तशीच ठेवलीत तर पेढ्याला रंग थोडासा डार्क येतो, यामुळे साल संपूर्णपणे आपल्याला काढून टाकायची आहे। 5 ते 7 मिनिटांमध्ये तीळ चांगले थंड झालेले आहेत। आता हे तीळ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। तीळ आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत, पण यामधले थोडेसे तीळ आता आपण साईडला काढून ठेवूयात। हे तीळ आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत। तर इथे तीळ मी पल्स मोडवरती बारीक करून घेतलेले आहेत। अजिबात यामधलं तेल आपल्याला रिलीज होईपर्यंत बारीक करायचं नाही, हलकसं जरी जाडसर राहिलं तरी सुद्धा चालेल। यासाठीच पल्स मोडवरती 3 ते 4 वेळा चांगलं फिरवून घ्यायचं, म्हणजे तिळामधलं तेल सुद्धा रिलीज होत नाही आणि तीळ आपल्याला जसे हवे आहेत तसे अगदी बारीक सुद्धा होतात। तीळ आणि शेंगदाणे अजिबात एकत्र बारीक करायचे नाही। शेंगदाणे बारीक करण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, यासाठी आपल्याला शेंगदाणे नंतर बारीक करून घ्यायचे। तीळ इथे बारीक करून झालेत, आता शेंगदाणे सुद्धा बारीक करून घेऊ। तर इथे शेंगदाणे सुद्धा मी चांगले पल्स मोडवरती बारीक करून घेतलेले आहेत। तिळाचा आणि शेंगदाण्याचा कलर बघू शकता, एक सारखा दिसतोय। आता इथे पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे, मंद आचेवरती ठेवलाय। यामध्ये आपल्याला 1 कप भरून साखर घालायचे। जितके तीळ आहेत तितकीच आपल्याला साखर घ्यायची आणि तितकंच आपल्याला यामध्ये पाणी सुद्धा घालायचं आहे। आता मीडियम फ्लेम ठेवायची। मीडियम फ्लेमवरती संपूर्ण साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे। आपल्याला अजिबात इथे पाक बनवायचा नाही, 1 तारी 2 तारी असे पाक न बनवता जसं आपण गुलाबजामुनसाठी थोडासा चिकट असणारा पाक बनवतो, अगदी त्याच पद्धतीचा पाक आपल्याला बनवायचा आहे। तर हे बघा, इथे साखर संपूर्णपणे विरघळली गेलेली आहे। आता यानंतर या पाकाला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची। इथे पाकाला चांगली उकळी फुटलेली आहे। गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची। मिडियम फ्लेमवरती बरोबर 2 मिनिटांसाठी हा पाक चांगला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। 2 मिनिटांनंतर हा पाक चेक केला, इथं कुठलीही तार येत नाही, फक्त हा जो पाक आहे तो चिकट मला वाटतोय। बस आपल्याला एवढाच पाक शिजवून घ्यायचा आहे, कुठलीही तार यामध्ये येत नाहीये। आता गॅसची फ्लेम संपूर्णपणे लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती तीळ आणि शेंगदाण्याचा करून ठेवलेला कूट आपल्याला यामध्ये घालायचा आहे। लक्षात घ्या की गॅसची फ्लेम यावेळेस संपूर्णपणे आपल्याला लो ठेवायची आहे। आता मस्त हे पेढे खाव्यासारखे लागावेत यासाठी इथे मी अर्धा कप भरून दूध पावडर घेतलेली आहे। दूध पावडर ऐवजी तुम्ही इथे मावा वापरलात तरी सुद्धा चालेल, किंवा 10-12 काजूची पावडर सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता, तरी सुद्धा मस्त टेस्ट येईल। आता घातलेलं सगळं साहित्य चांगलं या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचंय आणि हे शिजवून घ्यायचंय। आता हे मिश्रण तुम्हाला खूप पातळ वाटेल, पण जसा जसा वेळ जाईल तसं तसं हे मिश्रण दाटसर व्हायला सुरुवात होते। आता यामध्ये तयार झालेल्या गुठळ्या संपूर्णपणे आपल्याला मोडून घ्यायच्यात आणि सगळं मिश्रण दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचंय। पेढ्यांना चांगली चकाकी आणि फ्लेवर यावा यासाठी चमचाभर यामध्ये आपल्याला तूप घालायचंय आणि हे तूप चांगलं यामध्ये मिक्स करून घ्यायचंय। एक 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। मीडियम फ्लेमवरती हे मिश्रण मी परतून घेतलंय। आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, मस्त दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ज्या वेळेस हे सगळं मिश्रण जे आहे ते पॅन सोडायला सुरुवात करतं त्यावेळेस हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे असं समजून घ्यायचं। तर इथे मिश्रण संपूर्णपणे दाटसर झालेलं आहे, पॅन सुद्धा सोडायला सुरुवात झालेली आहे। एकूण मला 7 मिनिट लागले। आता मात्र गॅसची फ्लेम इथं बंद करायची। शक्यतो इथे दुसरं कुठलं भांडं घेण्या
पेक्षा इथे तुम्ही नॉनस्टिकचं भांडं जर घेतलं तर अजिबात खाली चिकटणार नाही. आता यामध्ये घालूयात इलायचीची पावडर. हे मिश्रण तयार झालं आहे की नाही हे ओळखण्यासाठी हे मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं. हलकंसं ते थंड करून घ्यायचं आणि याची जर अशी छान गोळी तयार झाली, अजिबात हे हाताला चिकटलं नाही, तर समजून घ्यायचं इथं मस्त असं आपलं जे मिश्रण आहे ते पेढे बनवण्यासाठी तयार आहे. तयार झालेल्या पेढ्यांचं हे सगळं मिश्रण आपल्याला बटर पेपरवरती काढून घ्यायचं आहे आणि हलकंसं ते थंड करून घ्यायचं आहे. पण थंड करून घेत असताना अशा पद्धतीने ते थोडंसं मळून घ्यायचं आहे. हे मिश्रण भरपूर गरम आहे. हाताचा वापर न करता तुम्ही ते पेल्याने सुद्धा संपूर्णपणे मॅश करून घेतलं तरी सुद्धा चालेल. हे मिश्रण हाताला चिकटू नये मळून घेण्यासाठी इथं मी ऑडीचा इको बेक पेपर वापरलेला आहे, जो नॉनस्टिक आहे, रियुजेबल आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा याचा वापर करू शकता आणि मुख्य म्हणजे हा इको फ्रेंडली आहे. एक 4 ते 5 मिनिटांमध्येच हे मिश्रण हाताला सोसवेल इतपत थंड झालं की हातानेच हे मळून तुम्ही घेऊ शकता. जर हवं असेल तर हातानेच तुम्ही हे पेढे बनवा किंवा याचे रोल जरी बनवून तुम्ही कट करून घेतले तरी सुद्धा मस्त आकार येतो. तयार केलेल्या मिश्रणापैकी अर्ध मिश्रण मी इथं घेतलंय. आता थोडंसं हे लाटून घेऊयात. जाडसरच लाटून घ्यायचं, अजिबात हे पातळ लाटायचं नाही. ज्या जाडीचा आपला पेढा असतो त्याच जाडीचं हे लाटून घ्यायचं आहे. आता इथे माझ्याकडे असं साचा आहे, या साच्यानेच आपण हे पेढ्यांच्या आकारामध्ये कट करून घेऊयात. या साच्यामुळे हे पेढे सगळे एकसारखे एका साईजचे तयार होतात आणि दिसायला सुद्धा अगदी सुरेख दिसतात. तर इथे मी सगळे पेढे तयार करून घेतलेले आहेत. गार्निशिंगसाठी यावरती थोडेसे तीळ आणि पिस्त्याचे काप मी घालत आहे. आणि हे घ्या, मस्त मऊसूत असे तिळाचे पेढे इथे तयार झालेले आहेत. हे पेढे अगदी 7 ते 8 दिवस अगदी आरामात टिकतात. फ्रीजमध्ये ठेवले तर 15 दिवस टिकतात. मिश्रण शिजवत असताना जर तुम्ही खूप ओव्हर कुक केलं तर मात्र हे मिश्रण थोडंसं कोरडं होऊ शकतं. यासाठी अगदीच खूप ड्राय होईपर्यंत हे मिश्रण परतून घेऊ नका. पण इनकेस जर तुमचं मिश्रण थोडंसं ड्राय झालं तर पुन्हा हे गॅसवरती चढवायचं आणि थोडंसं 2 चमचे भरून यामध्ये पाणी घालायचं. पुन्हा हे मिश्रण आहे असं तयार होतं. दिलेल्या टिप्स फॉलो करा म्हणजे तुमचे पेढे सुद्धा मऊसूत होतील. तर एक पेढा तुम्हाला इथे कट करून दाखवते. तुम्ही इथे बघू शकता काय सुरेख हा पेढा दिसतोय. तितकाच हा टेस्टी आणि मऊसूत सुद्धा झालेला आहे. हे पहा, मस्त मऊ असे पेढे झालेले आहेत. नक्की ट्राय करून पहा. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.